पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञान हे चिंतन आज पहिल्यांदा सुरू होत आहे। याच्या अगोदर झालेली चिंतनं आणि त्याचा विचार आपण केला। ज्ञान ह्या विषयावरचं आता हे नवीन चिंतन आपल्याला गरजेचंच आहे। तशी सगळीच चिंतनं गरजेची आहेत, पण अनुसंधान आणि अनुसंधान जिथं लागलं त्या परमात्म्याविषयी अगोदर जर ज्ञान असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अनुसंधानाने लवकर जाता येतं। म्हणून ज्ञानाची गरज आहेच। ज्ञानानं ज्ञेय सापडतं आणि जो ज्ञेय शोधण्याकरता निघालेला आहे त्याचं नाव ज्ञाता। तर ज्ञात्यानं ज्ञेयाचा शोध घेणं किंवा ज्ञेयाशी सम्मिलित होणं हे ज्ञान आहे। त्याविषयी आता सविस्तर विचार या ठिकाणी केलेला आहे। आज ज्ञान या विषयावर 4 शब्द लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण शाळेत व्याकरण शिकवितो तेव्हा पदार्थाच्या नावाला नाम असे म्हणतात ही व्याख्या शिकवतो। चिंच हे नाम उच्चारताच आकडा विविक्षित रंगाचा असा पदार्थ मनचक्षुपुढे उभा राहतो। अशाच प्रकारे प्रत्येक नामाबरोबर ते पदार्थ दृष्टीपुढे येतात। काही पदार्थ असे आहेत की त्याचे नाम उद्गारले जाते तेव्हा ते पदार्थ डोळ्यापुढे उभे राहण्यासारखे नसतात, तेव्हा त्याच्या लक्षणावरून त्या नामाचे अधिष्ठान समजून घ्यावे लागते। राग, लोभ, मन नामावरून त्याचे अधिष्ठान अंतःकरण ओळखून काम भागवावे लागते। त्याप्रमाणे ज्ञान हे नाम उच्चारताच पदार्थ डोळ्यापुढे का येतो? निदान त्याच्या अधिष्ठानावरून तरी काही बोध होतो काय? प्रकाश याचा शब्दार्थ उजेड सांगता येईल, पण तो बोटाने दाखविता बोट कोठे ठेवावे? प्रकाशित केलेल्या वस्तूवर किंवा प्रकाश ज्या अधिष्ठानातून निघाला त्या ज्योतीवर ठेवावे लागेल, मध्ये ठेवता येत नाही। याचप्रमाणे ज्ञान शब्द उच्चारल्यावर बोट कोठे ठेवावे असा प्रश्न उत्पन्न होतो। प्रकाशाचे मूलस्थान ज्योत हे अग्नीचे प्रकट स्वरूप आहे। अग्नीचे प्रकट स्वरूप कोणासे दाखविता येत नाही। अग्नीचे अप्रगट स्वरूप कोणाशी दाखविता येत नाही। अग्नीचे मूळ स्वरूप कसे आहे, अप्रकाशित की प्रकाशित कसे आहे जाणण्यात येत नाही। अप्रकाशितापासून प्रकाश कसा उत्पन्न होईल? आता ह्या सगळ्या गोष्टी ज्ञान या संबंधामध्ये आपल्या पुढे आणल्या। आपण सध्या पहिला मुद्दा पाहत आहोत, ज्ञानाचा तपशील काय? ज्ञान कशाला म्हणावं हे सांगत असताना वस्तूच्या नामरूपाकडे पाहून वस्तू आपल्याला कळते, पण काही वस्तूची नामं आपण व्यवहारात किंवा बोलचालीत वापरतो, पण त्या वस्तू कशा हे आपल्या लक्षात येत नाही। जसं आता राग, लोभ किंवा काम, क्रोध हे जे काही सगळे आहेत हे आपल्याला काय आहे की त्याची लक्षणं दिसतील, पण ती वस्तू कुठे आहे? मग अशा प्रकारच्या वस्तूसाठी त्याचं अधिष्ठान काय, कुठून ते उत्पन्न झाले याचा विचार येतो। तेव्हा या सगळ्या कामक्रोधातिक षड्विकाराचं अधिष्ठान कोण आहे? तर अंतःकरण। हे जसं पाहता येईल तसं
ज्ञान ह्या नामाचा उच्चार करून आपल्याला त्या ठिकाणी कुठं अधिष्ठान आहे, कुठं बोध होतो हे पाहणं कठीण. जसं त्यांनी प्रकाशाबद्दल दिलं की प्रकाशाचे अधिष्ठान कोण आहे, तर ज्योत. मग ज्योतीवर बोट ठेवावी लागेल, कारण प्रकाश त्या ज्योतीपासून निघून सर्वत्र सगळ्या खोलीभर पसरला तरी त्या प्रकाशावर बोट ठेवता येत नाही. ज्योत काय आहे, तिचं मूलस्थान आहे. आणि ज्योत हे काय आहे, अग्नीचं प्रकट स्वरूप आहे. पण अग्नीच्या अप्रकट स्वरूपात अग्नी कसा दाखवता येईल, दाखवता येत नाही. त्या ठिकाणी काय आहे की जरी प्रकट झाला नाही तर अग्नीचे मूळ स्वरूप कसे आहे हे तिथेही कळत नाही. उदाहरणार्थ लाकडामध्ये अग्नी आहे पण अप्रकट आहे आणि तो आपल्याला काही इथं आहे का इथं आहे असं दाखवता येत नाही. मग त्याच्याकरता काय, तर जे काही असेल ते अग्नी प्रकट होणं आणि त्याचा प्रकाश रूपानं समोर येणं तेव्हा आपल्याला दिसतं. आता काय असेल, अप्रकाशितापासून प्रकाश कसा उत्पन्न होईल याचा विचार घेऊ लागले. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. असतापासून सत उत्पन्न होत नाही व सतापासून असत उत्पन्न होणार नाही असा सिद्धांत आहे. अप्रकाशापासून प्रकाश उत्पन्न होणार नाही व प्रकाशापासून अप्रकाश उत्पन्न होणार नाही. पण प्रगट प्रकाशावरून मूलस्थानात प्रकाश पाहू गेले तर तिथून दिसून येत नाही. ज्या अर्थी प्रकट झाला त्या अर्थी प्रकाश असला पाहिजे. आणि हा अप्रकट प्रकाश अंधाराच्या विरोधी नाही. खुशाल त्यावर अंधार नांदतो, त्याचा नाश करीत नाही. पण एकदा का प्रकट झाला की अंधार नावाला राहू देत नाही. आता त्यात दाखवलं की जसा एखादा काय आहे की प्रकट झाला आहे आणि त्या प्रकट झालेल्या याच्या ठिकाणी प्रकाश आपल्याला दिसला असला पाहिजे असा आहे. आणि हा जर आपल्या ठिकाणी काय आहे की अप्रगट असा असेल तर अप्रगट काय अंधाराचा विरोधी नाही. त्यामुळं जिथं अप्रकट झाला आहे अग्नी तिथं अंधार असू शकतो, पण जेव्हा तो प्रकट होतो तेव्हा अंधार त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणजे प्रकाश अप्रकाश हे मूलस्थानात नाव देणे कठीण आहे. पण प्रकट होताच अग्नी प्रकाशरूप आहे हे निश्चित कळते. तसे ज्ञान अज्ञान हे मूलस्थानात ठरविता येत नाही. पण प्रकट होताच ज्ञान हे निश्चित नाव व ते अज्ञानाचे नाशक आहे हे स्पष्ट दिसून येते. मग त्यात आता जे उदाहरण दिलं ते कशाकरता दिलं, तर प्रकाश आणि अप्रकाश, प्रगट आणि अप्रगट या ठिकाणी काय आहे की आपल्याला काही नीटसं कळत नाही. प्रकाश जिथं असेल तिथं प्रकाश वस्तूकडं जाता येतं, पण जिथं अप्रकाश आहे त्या अप्रकाश असेल तर कोणत्या वस्तूकडं जायचं, कारण इथं अप्रकाश आहे. मग अप्रकाशाला प्रसारित करणारी कोण वस्तू आहे. दुसरी गोष्ट काय आहे की प्रकाश रूपावरून निश्चित कळतं. तसं ज्ञान आणि अज्ञान ह्या मूलस्थानात काय नीट ठरवता येत नाही. पण प्रकट होताच ज्ञान हे निश्चित नाव आणि त्या अज्ञानाचे नाशक आहे असं होतं. आता जसं एखादा मनुष्य कोणत्या स्वभावाचा आहे असं जर पाहायला गेलं तर गाढ झोपीत असलेल्या माणसाला हा कोणत्या स्वभावाचा आहे सांगा, नाही सांगता येणार. कारण का, त्याचं सगळं आता तो झोपी गेला आहे. पण त्याला जर जागं केलं आणि त्याने लगेच रागवायला सुरुवात केली, का उठवलं मला जोरात म्हणला, तर समजायचं हे तमोगुणी बरं का. आणि जर का उठवता असं म्हणला तर हा सत्वगुणी. पण कधी कळालं ते, तो जागा झाल्यावरच.
म्हणजे जिथं ज्ञान आणि अज्ञान एकत्रच आहे तिथं काय होतं, मूल स्थानात त्यांना काय आहे ते ठरवता येत नाही. पण ज्ञान प्रकट झालं की मग अज्ञानाचं ते नाशक आहे. प्रकाशाचे अधिष्ठान अग्नी आहे, तसे ज्ञानाचे अधिष्ठान ब्रह्म आहे. अग्नी उपाधीद्वारा प्रकट होतो, प्रकाश स्वभाव स्पष्ट होतो. ब्रह्म अंतःकरण वृत्तीद्वारा ज्ञान स्वभाव आहे हे स्पष्ट दिसून येते. आता त्यात दाखवलं की जे प्रकट झालेला अग्नी आहे, प्रकाशरूप अग्नी, त्याचं स्थान म्हणजे अग्नी. तसं ज्ञानाचं अधिष्ठान कोणतं, ब्रह्म. हे जसं दिसून आलं की त्या ठिकाणी काय आहे की जसा अग्नी उपाधीद्वारा प्रकट झाला आणि प्रकाश हा त्याचा स्वभाव स्पष्ट झाला, तसं ब्रह्म अंतःकरण वृत्ती याद्वारा ज्ञान स्वभावाला आले आणि मग स्पष्ट झाले. म्हणजे एरवी ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान आहे हे तसंही नाही कळायचं, कारण ते कळून यायला तिथं काय पाहिजे, अंतःकरण पाहिजे. जसं अग्नी प्रकट व्हायला अग्नीला उपाधी पाहिजे, इंधन टाकलं म्हणजे अग्नी प्रकट होतो, तसं अंतःकरण वृत्तीद्वारा हा ज्ञानाच्या स्वभावानं ब्रह्म आपल्या लक्षात येतं. अग्नीहून प्रकाश वेगळा काढता येत नाही. प्रकाश सगळा वजा केला तर अग्नी हे नावच उरणार नाही. व अभिन्न म्हणावा तर प्रकाश संयोगाने कागद वाचता येतो. अग्नी संयोगाने कागद जळेल, पण प्रकाश संयोगाने कागद जळणार नाही. आता त्याच्यात थोडीशी फोड केली की अग्नी काय आहे, तर अग्नी हा त्या ठिकाणाहून प्रकाश बाहेर येतो आणि त्या प्रकाशाला अग्नीपासून जर वजा केलं तर अग्नी म्हणून काय उरायचंच नाही. कारण काय, अग्नी हा प्रकाशानंच कळून आला आणि त्यांनी दाखवून दिलं की जसं प्रकाशाच्या संयोगात आपल्याला कागद वाचता येतो, पण अग्नीच्या संयोगात नाही वाचता येत. अग्नीजवळ कागद न्याला तर जळून जाईल, पण त्याच्या संयोगात आपल्याला काय आहे की नाही. मग हे भिन्न का भिन्न असं जेव्हा वाटतं तेव्हा दोन्हीही म्हणणं जमत नाही. हे प्रकाश आणि अग्नी हे भिन्न आहेत का अभिन्न आहेत असं पाहायला गेलं तर दोन्हीचंही सांगायला जड जातं. त्याप्रमाणे ज्ञान ब्रह्माहून भिन्न की अभिन्न हे निश्चित म्हणता येत नाही. एवढे खरे म्हणजे पूर्वी आहे त्याला सत म्हणलं हे एकच, व नंतर ज्ञान आहे हे चित सत, आणि असा दोहोचा व्यवहार दिसून येतो. भिन्न अभिन्न असे ज्ञान मायारूप आहे, तसे सत्पद मायारूप नाही. म्हणून नाथराय सांगतात, सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंदपदी जया म्हणते हरी. आता दाखवतात ते की जसं म्हणजे ब्रह्माबद्दल पाहायला गेलं तर अगोदर काय आहे, सत्पद आहे आणि ते एकच आहे, पण सत नंतर ज्ञान त्या ठिकाणी आलं, म्हणून मग सत आणि चित असे दोन झाले किंवा चित आणि सत. आता हे चित्तचं काय आहे, दोहोचा व्यवहार दिसून यायला लागला, कारण सतपणापासूनच चितपणा दिसून आला, तेव्हा ते सुद्धा भिन्न ना भिन्न असे त्या ठिकाणी म्हणायला गेलं तर का झालं, तर ज्ञान हे मायारूप झालं आणि तसे सत्पद मायारूप नाही, म्हणून नाथराय म्हणतात. आता सत्पद शुद्ध आहे, पण चितपद आलं की तिथं मायेचं अंग आलं, म्हणून मग नाथाच्या हरिपाठातलं प्रमाण दिलं की सत्पद ते ब्रह्म, चितपद ते माया, आनंदपदी जया म्हणती हरी. चितपद काय आहे, तर चितपद हे विद्या आहे, म्हणून विद्या ही मायाच आहे. कारण चित म्हणजे समजून येणं, चित म्हणजे भास, म्हणजे भासत्व, जसं अस्ति, भास, भाती आणि आनंद किंवा प्रिय. भाती म्हणजे कळून येणं, समजून येणं किंवा दिसून येणं. मग हे सगळं कोणाचं काम आहे, तर तिथं माया आली, म्हणून चित्पते ते ब्रह्म, चित्पद ते माया. आता त्यांनी दाखवलं की सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, हे दोन काय आहे
की दाखवून दिलं की चितपद ही माया आहे आणि त्या चितपदाशी म्हणजेच त्या विद्यारूप मायेशी संबंध झाल्याशिवाय हे सतरूपी ब्रह्म कळत नाही. म्हणून सदरूपी ब्रह्म हे एक आणि नंतर त्या ठिकाणी जे ज्ञान आलं ते ज्ञान म्हणजे चितस्वरूप. म्हणून आता चित किंवा सत दोन किंवा सत आणि चित हे दोन्ही एक झाले. प्रकाशाच्या प्रकट अग्नीच्या अधिष्ठानात ज्योत विस्तव म्हणून दाखवू, तसे ब्रह्माच्या प्रकट स्वरूपास आनंदास जाणून सच्चित आनंद ठरवू. आनंदावर लक्ष देऊन ते सद्रूप की चिद्रूप आहे हे लक्षात घेऊ. आता त्याच्यात जसा प्रकाश आहे आणि तो प्रकट झाला म्हणजे कुठं झाला, अग्नीच्या अधिष्ठानातून, तर ती जी ज्योत आहे जिथून ते मूलस्थानातून प्रकाश बाहेर आला आहे ती जी ज्योत आहे त्याला आपण विस्तू म्हणतो किंवा अग्नी म्हणतो त्या ठिकाणाला. आता तसं ब्रह्माचं जे प्रकट स्वरूप आहे ते काय आहे तर आनंद रूप आहे आणि त्यामुळं सच्चित आनंद आता झाले. पहिल्यांदा काय आलं सतपणा, नंतर काय आलं चितपणा आणि मग ते सगळं आनंदरूप झालं. आता आनंदावर लक्ष देऊन ते सद्रूप की चिद्रूप आहे हे लक्षात घेऊ. मग आनंदाकडं लक्ष गेलं की सद्रूप आणि चिद्रूप हे दोन्ही काय आहे समजून येईल, पण तिकडं लक्ष द्यावं लागतं. प्रथम ज्ञान ज्ञप्तिमात्र ब्रह्म स्मरणमात्र भूमा चिदाकाश या नावाने संबोधले जाते. आता त्या ठिकाणी काय आहे की ज्ञानाला समजून घेण्याकरता जे काही असेल त्याची नावं या ठिकाणी आली. ज्ञान हे जसं नाव आपण आत्तापर्यंत घेत राहिलो तसं ज्ञप्तिमात्र ब्रह्म स्मरणमात्र भूमा चिदाकाश या नावानं हे सगळं संबोधलं जातं. आता त्यालाच जसं हे परमात्म्याचं म्हणजे ब्रह्माचं अनेक प्रकारानं नावं आपल्याला दाखवली, तसे अनंत आहेत त्यालासुद्धा त्यांनी सांगितलं अनंत, व्यापक, अपरिच्छिन्न असं हे सगळं ब्रह्माचंच आहे. त्यातील अल्पांश उपाधीने सापडून घ्यावा तेव्हा तेवढ्याच अंशाला स्फुरद्रूपता येणार आहे. आता हा इतका सगळा व्यापक परमात्मा तो आपल्याला लवकर कळत नाही आणि कळवून घ्यायचा असला म्हणजे काय करावं लागतं, अल्पांशाची उपाधी करावी लागते आणि ह्या उपाधीतून मग मात्र आपल्याला त्या उपाधीपुरताच कळतो. तेव्हा तो काय होतो स्फुरद्रूप आहे असा कळून येतो. आता जसं माऊलींनी सांगितलं की शरीराचे एवढे आत्मज्ञान वेगळे पडे, त्यातनं तुम्हाला काय आहे शरीरातनंच तुम्हाला कळलं. म्हणजे काय झालं तर शरीरातनं ते स्फुरण पावल आणि त्याची स्फुरदता आपल्या पुढं लक्षात येईल आणि मग त्याला ओळखायला त्याच्याकडं त्याचं काय समजून घ्यायला सोपं जाईल. हवेपेक्षा वायूत प्रेरकत्व स्फुरदत्व शक्तित्व स्पष्ट आहे. अंतःकरण उपाधी ज्ञानाचे स्फुरदत्व स्पष्ट आहे. अंतःकरण उपाधी ज्ञान स्पष्ट आहे, व्यवहारोपयोगी आहे, तत्पूर्वी नाही. ते ज्ञानच अज्ञानाचे नाशक आहे, परंतु ते अंतःकरणोपाधीच्या शुद्धता मलिनतेवर अवलंबून आहे. आता जसं आपल्या ठिकाणी काय आहे की काही गोष्टी आपण पाहिल्या की हवा असली म्हणजे काय आहे शांत असं चालतं. हवा असती पण कधीतरी अंगाला आपलं झुळूक लागल्यासारखं लागतं. पण त्याच्यापेक्षा जर जोराचा वारा असला तर आपल्याला त्याचं काय आहे प्रेरकत्व लक्षात येतं. अजून असलं तर मग स्फुरतपणा शक्तित्व सगळं स्पष्ट होतं. तसं अंतःकरणात ह्या अंतःकरण उपाधीत ज्ञानाचे स्फुरदत्व स्पष्ट होतं आणि अंतःकरण उपाधीत ज्ञान स्पष्ट आहे. म्हणजे जेव्हा अंतःकरण उपाधी आपल्यापुढे येते तेव्हाच, म्हणजेच काय की ज्या वेळेस आपल्याला झोप लागते तेव्हा अंतःकरण उपाधीचा लय होतो. मग तिथं आपल्याला काहीच कळत नाही ना, कारण कळवून घेण्याकरता
जे ज्ञान होतं ते कुठून आलं होतं? अंतःकरणातून. मग अंतःकरणातून त्या ज्ञानाचे व्यवहार बाहेर सगळे होत होते. आता ते जे काय आहे तेच ज्ञान या अंतःकरण उपाधीद्वारा स्पष्ट झाल्यामुळं त्याच्यापासून आम्ही व्यवहार करू शकतो. आता हे व्यवहार उपयोगी झालं. म्हणजेच मग ते जे ज्ञान आहे, जेव्हा अंतःकरण उपाधीच्या अगोदर होतं तेव्हा काही कळत नव्हतं, आणि आता जेव्हा अंतःकरण उपाधीत आलं तिथून कळायला लागलं, तिथून त्याचे व्यवहार होऊ लागले. तत्पूर्वी नाही. म्हणजे जोपर्यंत अंतःकरण उपाधीत येत नाही तोवर आमच्या ठिकाणी व्यवहार उपयोगी नाही. ते ज्ञानच अज्ञानाचे नाशक आहे. आता तेच आहे, काय असतं की एरवी परमार्थामध्ये जे जे काही अज्ञान आहे ते अज्ञान म्हणजे काय की जे परमात्म्याला समजून येत नाही, परमात्मा दाखवत नाही, परमात्मा कळत नाही, त्याचं नाव अज्ञान. पण जेव्हा व्यवहारात आपण पाहतो की बऱ्याचशा गोष्टी ह्या काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. मग हे काय आहे कोणाला तरी विचारावं लागतं, ही वस्तू काय, कशासाठी असते, काय ह्याचा उपयोग आहे. मग त्यांनी सगळं आपल्याला सांगितलं म्हणजे त्याचं झालं ज्ञान, आणि त्या वस्तूचं अज्ञान गेलं. आता ती वस्तू काय हे कळाली की आपण दुसऱ्याला समजून सांगायला होतो, ही अमुक वस्तू आहे, हिचा हा उपयोग आहे, ही अशी. मग वस्तूचं अज्ञान आहे. सगळ्याच वस्तू आपल्याला कळतात असं नाही, आणि त्या जेवढ्या कळाल्यात त्याचं ज्ञान घेतलं म्हणून कळाल्यात. एरवी आपल्याला त्या कळत नाही. म्हणजेच ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी. आता ते ज्ञान ज्याच्या ज्याच्या ठिकाणी होतं त्याला ज्या वस्तूचं अज्ञान झालं होतं त्या वस्तूचं तिथं ज्ञान होतं, आणि मग ती वस्तू त्याला कळायला लागते. पण हे जर परमात्म्याच्या ठिकाणी पाहायचं असेल तर त्या ज्ञानानं परमात्मा त्याच्या आनंद किंवा त्याच्या सत्स्वरूपाला ओळखून घ्यायचं असेल तर ती अंतःकरणाची उपाधी अत्यंत शुद्ध असावी लागते. तिच्या ठिकाणी जे काही असेल ते अजिबात काही मलिनता नको आहे, आणि मलिनतेवरती जर असेल तर मग मात्र त्या मलिनतेचाच परिणाम तिथं होईल. अंतःकरण पूर्ण मलिन असेल तर त्यातून बाहेर पडणारे ज्ञान अज्ञानाचा फारच थोड्या मानाने नाश करू शकेल. आता जसा एखादा कंदील लावलेला आहे आणि काच त्याची सगळी काय आहे काळी पडलेली, मग अंधुक प्रकाश येईल, आणि तेवढ्या अंधुक प्रकाशात काय दिसल जवळचं तेवढंच, म्हणजे सगळ्या खोलीतला अंधार ते काही प्रकाश नाहीसा करणार नाही. कुठपर्यंतचा कधी येईल? कंदिलाच्या जवळपासचा. कारण का? तर काचेनं त्या प्रकाशाला पलीकडे जाण्यास अवरोध केलेला आहे. ते जसं पलीकडे जाऊ देत नाही तसं अंतःकरणात असलेलं अज्ञान, अंतःकरणात असलेली मलिनता हे ज्ञानाला बाहेर पडू देत नाही. त्यामुळं ज्ञान नाही असं नाही, पण थोड्या प्रमाणात आलं, आणि आल्यावर त्याने काय तेवढ्या मानाने अज्ञान नाहीसं केलं. म्हणजे जी गोष्ट स्पष्ट दिसली असती ती अस्पष्टपणानं दिसते, आणि तेवढ्यात आपल्याला ती अस्पष्टपणानंच कळती हे अमुक काहीतरी आहे एवढंच. व पूर्ण निर्मळ उपाधीतून बाहेर पडणारे ज्ञान अज्ञानाचे नावही राहू देणार नाही. हे प्रकाशाला कंदिलाच्या काचेचा दृष्टांतावरून लक्षात येईल. तेव्हा मग आता जर अंतःकरण उपाधी अत्यंत शुद्ध असेल, स्वच्छ असेल, तर मग मात्र काय आहे त्या उपाधीतून बाहेर पडलेलं ज्ञान अज्ञानाला राहू देणार नाही, कारण ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी. पण आत्ता जसं आपण कंदिलाच्या काचेबद्दल बोललो तसं तिथं प्रकाश असूनही तो प्रकाश मंद झाल्यामुळं बाहेरची वस्तू दिसत नाही. आता त्याच सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येण्याकरता काचेचा दृष्टांत इथं दिला. निर्मलतेच्या उच्चतेचा पराकोटीचा बिंदू आणि मलिनतेच्या नीचतेचा पराकोटीचा बिंदू या दोन टोकामधील अंतरातील प्रत्येक बिंदूचा एक एक भाग कल्पिला तर अनंतप्रती
व अनंत भाग पडतील. म्हणून प्रत्येक अंतःकरण व त्यातील ज्ञान हे एकाच मोजमापाने, एका ठशाचे व एका व्यवहाराचे, एक व्यवहार करणारे असे मिळत नाही. आता त्यात समजून दिलं आपल्याला की जसं कंदिलाचं आपण आत्ता पाहिलेलं उदाहरण, मग त्यातलंच पाहायचं की त्याच्यामध्ये काय आहे की स्वच्छ काच आहे, म्हणजे ते सगळा उजेड स्वच्छ पडतो. म्हणून त्यांनी दाखवलं की निर्मलतेचा अत्यंत उच्च बिंदू आणि मलिनतेचा अत्यंत खालचा नीचतेचा बिंदू. इतकी काच काळी झाली की हा दिवा लावलाय की नाही असं कळा इतकं, आणि इतकी शुद्ध आहे, स्वच्छ आहे की काचच नाही की काय असं त्या ठिकाणी वाटतं. मग आता ह्या दोन जे असलेले टोकं आहेत, त्या दोन टोकाकडं पाहिल्यावर मलिन झालेली काच त्याच्यापेक्षा जरा शुद्ध झालेली, त्याच्यापेक्षा अशी किती प्रत होईल. म्हणजे एकदम काळी पडलेली जवळचं दिसत नाही, जरा त्याच्यापेक्षा फिक्की असेल, काळेपणा कमी असेल तर जरा पुढचं दिसायला लागलं, त्याच्यापेक्षा त्याच्या पुढचं, असे किती आपल्याला काढता येतील नमुने, कितीतरी. म्हणजे ह्या मलिनतेच्या खालच्या टोकापासून उच्चतेच्या निर्मल टोकापर्यंत जाण्याकरता कितीतरी नमुने पडतील. हे उदाहरण दिलं अंतःकरणात पाहिल्याकरता. तर अंतःकरणातसुद्धा असं आहे, अतिशय मलिनतेची जेवढी काही आहे ती केवळ मूढत आहे, तिथं काहीच नाही. जे काही असेल ते इतकं मूढच आहे की काय करावं लागतं, काय असतं काही समजत नाही, अशी मूढता असणारे एक अंतःकरण आहे. आणि तिथून मूढतेत कमी होत इतके गेलं की अत्यंत काय आहे की त्या बुद्धीला तल्लक बुद्धी म्हणायचं. त्या बुद्धीच्या ठिकाणी काहीही मलिनता नाही, ते अंतःकरण म्हणजे शुद्ध अंतःकरण. तेव्हा अत्यंत मूढ झालेलं अंतःकरण, त्यातली बुद्धी आणि अति तल्लक असणारी, उच्चतर असणारी बुद्धी, या दोन्ही गोष्टी काय झाल्या की पाहायला गेल्यानंतर किती पडतील. म्हणजे जसं एखाद्या मुलाला उजळणीचा आकडाच काढता येत नाही तर त्याला बेरीज वजाबाकी गुणाकार सांगून कधी करायचा तो. आणि दुसरा एक असा आहे की तुमचा कॅम्प्युटरला तरी तुम्हाला, कॅल्क्युलेटरला तरी तुम्हाला आकडे दाबावे लागतील, ह्याला म्हणेपर्यंत तो लगेच सांगू शकतो. जी इतकी तल्लक बुद्धी. हे जसं अनेक प्रकार पडतात तसं अंतःकरणाचे अनेक प्रकार पडतात आणि तितके त्या ठिकाणी स्वभाव होतील. त्या सगळ्या स्वभावातून आपल्या ठिकाणी काय आहे की हे नमुने सगळे बघायला मिळतील. तेव्हा तिथल्या ज्ञानावर असलेलं इतकं आवरण आणि स्वच्छ झालेल्या त्या ठिकाणचं ज्ञान, हे दोन्ही गोष्टी लक्षात येण्याकरता आता अत्यंत मलिन आणि अत्यंत शुद्ध तिथं ज्ञानाचे व्यवहार कसे असतात हे आपण पाहणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.